बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. नॉन वूहनपासून आपण आज एक सुंदर बॅग तयार करणार आहोत. त्यासाठी रुंदी 12 इंच आणि लांबी 26 इंच हा एक पीस कट करून घेतलेला आहे. तो मध्यावरती फोल्ड करून आपण याचा मध्य काढून खूण करून घेऊया. आणि बॉटमला आपण मध्ये साईड पीस जोडणार आहोत. त्यासाठी वरती 2 इंच आणि खालच्या बाजूने 2 इंच आपण अंतर मोजून घ्यायचं आहे. आणि खूण केलेल्या भागापासून वरती आपण हे अंतर मोजून घ्यायचं आहे. ते 11 इंच आलेलं आहे आणि मधलं अंतर 4 इंच. अशा प्रकारे 4 इंचाचा भागात आपण अर्धा इंच वाढवायचा आहे, कारण तो भाग शिवण्यासाठी जाणार आहे म्हणून. आणि आता हे ब्लाऊज पीसचं कापड आपण या भागाला जोडून घेऊया. त्याचबरोबर 11 बाय 4.5 इंचाचा हे साईडचे पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत. बंद तयार करून घेऊया. बंद तयार करण्यासाठी नॉनवूहनची रुंदी 1 इंच आणि कापडाची रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 इंची लांबी 18 इंच घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून दोन्ही बाजूंना या बंदावरती शिलाई करून घेऊया. बंद तयार करून घेतल्यानंतर आता आपण मेन कापडाला हे बंद जोडून घेऊया. बंद जोडण्यासाठी आपण बाहेरच्या बाजूने 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूंनी. आणि खूण केलेल्या भागाच्या आतमध्ये आपण हा बंद जोडून घ्यायचा आहे. याप्रमाणेच 2.5 इंच अंतर मोजून दुसरा पण बंद आपण जोडून घ्यायचा आहे. दोन्ही बंद जोडून झाल्यानंतर आता आपण 2 इंच रुंदीची ही पट्टी घेऊन यावरती जोडून घेऊया. या दोन्ही बाजूंना शिलाई करून घेतल्यानंतर ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे. बंद बाहेर ठेवून यावरती एक दाबटीप घालून घेऊया. दोन्ही बाजूंना दाबटीप घालून घेतल्यानंतर ही पट्टी अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून यावरती शिलाई करून घेऊया. ही पट्टी जोडून घेतल्यानंतर आता वेलक्रो जोडून घेणार आहोत. त्यासाठी वेलक्रोचे 2 पीस आपण कट करून घेतलेले आहे. एक भाग या बाजूला बंदांच्या बरोबर मध्ये जोडून घ्यायचा आहे आणि दुसरा भाग पण आपण दुसऱ्या बंदाच्या मध्ये ठेवून जोडून घ्यायचा आहे. वेलक्रो जोडून झाल्यानंतर आता आपण या खालच्या भागाचा मध्य काढून घेऊया. त्यासाठी दोन्ही बाजूंना आपण कात्रीने कट करून घेऊ. त्याचबरोबर ह्या दोन्ही पार्टचा पण आपण एका बाजूचा मध्य काढून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण मोठ्या पार्टला ही पट्टी जोडून घेतली होती, त्याचप्रमाणे आपण या छोट्या पार्टला पण ही पट्टी जोडून हा भाग बंद करून घेऊया. या दोन्ही बाजू आपण तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे दोन्ही पार्ट यावरती जोडून घ्यायचे आहेत. कट केलेल्या भागाला हा मध्यावर मध्य ठेवून शिवून घेऊया. आता हे मधले पार्ट आपले जोडून झालेले आहेत. आता हा भाग आपण वळवून जोडून घ्यायचा आहे. दुसरा भाग पण असाच आपण जोडून घ्यायचा आहे. आता हा भाग आपला व्यवस्थित दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत जोडून. बॅग आता आपण सुलट करून घेऊया.
बॅग सुलट करून घेतल्यानंतर हे चारही कोपरे पकडून आपण आता 4 इंच अंतर मोजून घेऊया आणि 4 इंचावरती आपण खूण करून हा भाग आपण किंचित धरून शिवून घ्यायचा आहे। चार इंचापर्यंत या चारही बाजूंना आपण शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण बॉटमचा भागाला पण किंचित धरून शिलाई करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण या चारही बाजू आता किंचित धरून शिलाई करून घेऊया, त्यामुळे आपला बॉटम कडक तयार होईल। आता बॉटमचा भाग आपण व्यवस्थित शिवून घेतलेला आहे सारखेच अंतर पकडून, आणि आपली आता ही बॅग शिवून तयार झालेली आहे। कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी साहित्यात आपली सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे। आपण नॉन ओव्हन ऐवजी गोणीचं कापडसुद्धा वापरू शकतो किंवा आपल्याकडे फोम वगैरे असेल ते वापरले तरी चालेल। शिवून झाल्यानंतर आपल्या बॅगची रुंदी 11 इंच, बॅगची उंची 10.5 इंच आणि बॅगचे बॉटम 4 इंचाचे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।